55 तासाच्या झुंजीनंतर कर्जबाजारी शेतकऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील पिंपळखुटा मोठा येथील युवा शेतकरी गजानन किसन उघडे या कर्जबाजारी शेतकऱ्यांनी 2 दिवसापूर्वी शेतात विष प्राशन केले होते। त्यानंतर त्याला मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अमरावती येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते। अखेर 1 डिसेंबर रोजी त्याचा उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। शेतकऱ्याकडे 3 एकर शेती असून त्यांनी खरीप हंगामात तूर आणि सोयाबीन पिकाची लागवड केली होती, परंतु यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याने आणि त्यातच मोर्शी येथील सेंट्रल बँकेचे कर्ज या आर्थिक विवेचनात असल्याने शेतकऱ्याने विष प्राशन केले होते। अमरावती येथील उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर त्याचे शवविच्छेदन करण्यात आले। त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला। मी विठ्ठल किसनराव उघडे पिंपळखुटा मोठा तालुका मोर्शी अमरावती। हा माझा गजानन किसनराव उघडे हा माझा धाकटा भाऊ। ह्या 2-4 वर्षापासून याला काहीच नापिकी असल्यामुळं हा चिंतेत होताच। त्यातून कर्ज सेंट्रल बँक महिंद्रा फायनान्सचं घरावर कर्ज असल्यामुळं हा जास्त अजून बाहेरूनही त्याचं बाहेरचंही कर्ज बाजारी झाला होता नापिकीमुळे। त्याच्यामुळे याने एकाएकी हे जी घटना करायला नाही पाहिजे ती करण्यात आली। 28/11/2000 यानं आपला जीव गमावला। संजय गारपवारसह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी।